एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आता मुंबईतल्या 2 ठिकाणी भव्य कार्यालयासाठी जागेची चाचपणी। दादर आणि वांद्रे परिसरात जागेचा शोध सुरू असल्याची माहिती। दादर परिसरात शिवसेनेचं कार्यालय असावं अशी एकनाथ शिंदेंची इच्छा असल्याची माहिती। शिवसेना भवन मुंबईत असावं, नो डाऊट असावंच। त्यासाठी जागेची शोध चालू आहे। चांगली जागा शोधायचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व सहकार्य करतोय। चांगली जागा भेटली तर निश्चित एकदम मोठं चांगल्या प्रकारचं शिवसेना भवन होणार आहे। शिवसेना भवन मुंबईत असावं। नाशिक विधान परिषदेत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवलेल्या गोकुळ गीतेंचा 12 तासात शिवसेनेत प्रवेश। गोकुळ गीतेंनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या कामामुळे प्रभावित झाल्यानं शिवसेनेत प्रवेश केल्याचं गोकुळ गीतेंनी स्पष्ट केलं। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मी आज मुंबईत दाखल झालो। त्यांची भेट घेतली आणि मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, इच्छा आहे। नक्कीच मला अजून तशी काही त्यांनी कमिटमेंट किंवा काही मला त्यांनी चर्चा केलेली नाही का तुला पक्षामध्ये यावं लागेल वगैरे असं काही मला आज ते बोललेलं नाही। पण भविष्यात त्यांनी मला संधी दिली तर मी नक्कीच त्याच्यासाठी कोणी संपर्क साधला नाही, मला कोणी संपर्क साधलेला। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पराभवाचा अहवाल 2 दिवसात एकनाथ शिंदेंकडे सादर होणार। जळगावच्या निरीक्षकाकडून पराभवाची कारणं अहवालातून मांडली जाणार। या पराभवाचे पडसाद महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत उमटण्याची शक्यता। नाशिकमध्ये जे झालं ते झालं, पण रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शब्द फिरवला तर आम्ही गप्प बसणार नाही। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, रायगडचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा। आता जो शब्द आम्हाला सगळ्या रायगडकरांना पालकमंत्रीपदासंदर्भात दिलेला आहे, हा गेली कित्येक वर्षाचा शिवसेनेचा संघर्ष त्या ठिकाणी आहे। परंतु जर अशा वेळी जर आमची फसवणूक झाली तर आम्ही मात्र त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आहोत। वेळ पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू। सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक चुरशीची नव्हती। निवडणुकीतल्या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद असल्यानं विजय सहज मिळाल्याचंही कदम म्हणाले। जवळजवळ 301 मताचा फरक या ठिकाणी ऐतिहासिक फरक आहे। यापूर्वी कधीच सांगली सातारा विधान परिषदेला भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला नव्हता आणि हे परिवर्तनाची नांदी पश्चिम महाराष्ट्रातली म्हणली तर वावगं ठरणार नाही। मी सगळ्या मतदारांचं, सगळ्या नेत्यांचं मनापासून आभार मानतो। सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघातून विजयी झालेले धैर्यशील कदम यांनी खासदार उदयनराजे भोसलेंचे आशीर्वाद घेतले। धैर्यशील कदम यांचं साताऱ्यात जोरदार स्वागत। ऐतिहासिक शिवतीर्थ इथे जाऊन कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव हे आलिशान प्रायव्हेट जेटनं मतदारसंघात परतले। त्यांचा विमानातला व्हिडिओ समोर। VSR कंपनीच्याच विमानाचा वापर। शिवसेनेत प्रवेश करणारे खासदार संजय जाधव यांचं परभणीत जोरदार स्वागत। खासदार जाधव यांचं जागोजागी स्वागत। खासदार संजय जाधवांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक। नळदुर्ग इथे जोडे मारो आंदोलन। ओमराजेंनी गद्दारी केल्यास आरोप करत ओमराजेंच्या प्रतिमा घेऊन निषेध मोर्चा। सत्ता आणि पैशांसाठी 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, मात्र असं राजकारण जास्त दिवस टिकत नाही। जनतेला ते आवडत नाही। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची या पक्षप्रवेशावरून टीका। पैसा आणि सत्ता आणि पैसा हा गोंधळ यांचा सुरू आहे, पण हे जास्त दिवस टिकणार नाही। लोकांना अजिबात आवडत नाही आहे ही जी प्रवृत्ती चाललेली आहे। हे जे एक तर मतं चोरायचे नाही तर लोक चोरायचे। अरे तुमच्यामध्ये धमक असेल तर मग तुमचीच माणसं आली पाहिजे। वसई विरार शहर महापालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या खर्चावरून मोठा गोंधळ। महापालिकेनं गेल्या 5 वर्षात नालेसफाईवर तब्बल 7,361 कोटी खर्च केले। भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला। त्यानंतर टंकलेखनाची चूक झाल्याचं प्रशासनानं मान्य केलं। बघा, आम्ही काय महापालिकेला दोष देत नाही, परंतु एखादा अधिकारी जर आपल्याला ही माहिती देतो, आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत आणि निश्चित
वसई विरारचे पहारेकरी म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीने इथे पाठवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कसं लोकांना जागृत करू शकतो. पण आत्ता दुर्दैव असं की इकडच्या अधिकाऱ्यांना देखील जागृत एका लोकप्रतिनिधींना करावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे. आता मला सांगा, ही माहिती आम्हाला दिली, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेसिमल, एक पॉईंट टाकताना मिस्टेक केली. वसई विरार महापालिकेच्या महासभेत नालेसफाईच्या खर्चावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. भाजप गटनेते अशोक शेळके यांनी घनकचरा विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्यावर आडनावावरून उपहासात्मक टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहातच उपायुक्त दिवे यांच्या डोळ्यात अश्रू. संयम आणि सभ्यता पाळण्याच्या आयुक्तांच्या नगरसेवकांना सूचना. सभेमध्ये काय होतं, लोकांच्या समस्या बाजूला राहून काहीतरी वेगळाच विषय चालू होतो. म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करतो की विषयाला धरूनच आम्ही बोलावं, काहीतरी वेगळा विषय आणून काहीतरी वेळ फुकट जाऊन म्हणजे लोकांचा वेळ आपण फुकट जाऊन देतो. आपण आपला वेळ फुकट नाही, कारण याच्यामध्ये लोकांचे विषय बाजूला राहिले जातात आणि कशाचं तरी दुसऱ्याच विषयाला जास्त प्राधान्य दिलं जातं. साखर कारखान्यांनी वाहतूकदारांची कागदपत्र वापरून कर्ज उचलली. महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचा गंभीर आरोप. वाहतूक तोडणी करारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर. 100हून अधिक खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांवर आरोप. ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेकडून अन्नत्याग आंदोलन. भंडारा जिल्ह्यात धान भरडाईमध्ये महाघोटाळा झाल्याचा संशय. कागदोपत्री मिलिंग करून सरकारची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती. 40 राईस मिलर्सचं गौडबंगाल महावितरणच्या मीटरनं पकडलं. कागदोपत्री भरडाई दाखवून सरकारचा पैसा लाटण्याचा प्रकार उघड. हिंगोलीतील पिंपरी बुद्रुक आणि कृष्णापूरमधील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या वाटपात मोठा गैरव्यवहार. शासनाकडून मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांऐवजी भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप. तर काही व्यक्ती भूमिहीन तर काही जण गावचे रहिवासीच नसल्याची माहिती. आमच्या गावात काही ठराविक लोकांनी एका गट नंबरवर 4 लोक बेघर लोक भूमिहीन लोकांची नावं घेतलेली आहेत आणि त्याने अनुदान उचललं आहे. त्याच्यात आज आम्ही आलेले सर्व शेतकरी जवळपास आम्ही सर्व या ठिकाणी पात्र लोक आलेले आहोत. आम्हाला 1 रुपया भेटला नाही. चौकशी करून आम्हाला सुद्धा मिळण्यात यावं. आमच्या गावात जो प्रकार घडलेला आहे खरडणीविषयीचा, याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत वारंवार तातडीचे समजा की आमच्या चौकशी व्हावं. हे जे काय खरडणी झालेली आहे, शेतकऱ्याला या लाभापासून वंचित राहिलेले जे समजा याच्यामध्ये कोण कृषी साहेब आणि तलाठी साहेब यांनी बोगस पंचनामे केले. नांदेडमध्ये एक्सपायरी डेट निघून गेलेली औषधं विकणाऱ्या मेडिकलवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तोष्णीवाल मेडिकलचा परवाना रद्द. नायगावमधल्या एका नागरिकानं या संदर्भात तक्रार केली होती. भोंदू अशोक खरातवरती महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल चित्रपट येणार. चित्रपटात दीपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकरांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा पहिला लुक समोर. अकोल्याच्या तेल्हारा शहरात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 7 लाखांचा प्रतिबंधक गुटखा जप्त. मालवाहू वाहनातून गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. एकाला अटक. नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात डॉक्टर ईश्वरचंद चांदेवार यांचा त्यांच्या कक्षातच संशयास्पद मृत्यू. तर इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर. सायन परिसरात देखील पावसाची संततधार. तळकोकणात रिमझिम पावसाच्या सरी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 27 जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्यात 100 मिलीमीटर पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांमध्ये आनंद. रायगडमध्ये पावसाची रिमझिम. दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाची शक्यता. आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. गोंदियात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. पुण्यातल्या भवानी पेठेत वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारला जाणार. पालखी मुक्कामी असणाऱ्या विठोबा मंदिराच्या बाजूचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. पुणे महानगरपालिकेकडून वारकऱ्यांसाठी नव्या जागेची खरेदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.